नमस्कार, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। मी सत्यनारायण चौरे। आपण एक विषय घेऊन आलो आहोत, जे आपले टायटल पाहून तुम्ही थंबनेलचं तुम्हाला कळलंच असेल की आता येणारी जी काय डिपार्टमेंट PSIची परीक्षा आहे त्याला 18ची पूर्ण बॅच क्वालिफाय असेल आणि 19ची ही बॅच क्वालिफाय असेल, परंतु ॲड कधी येते आता ती शासकीय प्रक्रिया आहे। GR येण्याची, GRच्या नंतर सिलेबस येऊन जाहिरात पडण्याची, ती कधी येते त्यावरून डिपेंड आहे की 2019ची बॅच आहे ती क्वालिफाय होईल की नाही डायरेक्टला। पण माझ्या माहिती डिपार्टमेंटला माझ्या माहिती होऊ शकते। त्यांची जॉईनिंग 21ची आय थिंक, आणि 21ची जॉईनिंग म्हटलं तर ते 25मध्ये ते क्वालिफाय होऊ शकतात 4 वर्षांमध्ये। आणि बऱ्याच मुलांचं आताची जे आहेत की असं की 12वीवर सोडलं नाही तर त्यांचं ग्रॅज्युएशन बऱ्याच जणांचं कंप्लीट झालं आहे, तर ते प्रक्रिया पूर्ण होतीच। पण जे काही मुलं आहेत 2021ला भरती झालेले असतील, 21मध्ये नंतर 23मध्ये आणि आता पुढे येणारी जाहिरात आहे, म्हणजे आता मागली झाली एक 24ची आणि अजून एक पुढे येईल जाहिरात पोलीसची, आणि या जाहिरातीमध्ये याच्यातून भरती झालेली जी काही मुलं आहेत म्हणजे 2019 आणि त्याच्यानंतरचे मुलं, मी याच्या पाठीमागे एक व्हिडिओ बनवला होता की 19ला भरती झालेले मुलं आहेत त्यांना 21ला जॉईनिंग आली तर त्यांचं पूर्ण व्हायला 25मध्ये गेलं, त्यांचे 4 वर्ष पूर्ण व्हायला क्रायटेरिया वगैरे। तर या कालावधीमध्ये बरेचसे मुलं ट्रेनिंग झाल्याच्यानंतरही 2 वर्ष भेटतात, 2-3 वर्ष त्याच्यामध्ये मुलं असतात जे आता यंग आलेले जनरेशन आहेत, हे अभ्यासातले आणि इतर परीक्षांची तयारी करत करत पोलीस झालेले असतात, त्यामुळे त्यांना पोलीसमधूनही एक सगळ्यात मोठी संधी असते ती फौजदार होण्याची, PSI होण्याची। मग ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट आणि डिपार्टमेंट, मी एक डायरेक्ट आणि डिपार्टमेंट एक सांगड घालून घेतोय की तुमच्याकडे जी वेळ आहे, कोणता वेळ की डिपार्टमेंटची परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्ही भरती झाल्यापासून, तुम्ही जॉईन झाल्यापासून पुढे 4 वर्ष तुम्हाला लागणार आहेत, आणि आता तुम्ही 2च वर्ष कंप्लीट केलेत, कोणी 3 वर्ष कंप्लीट केलेत, कोणी 1च वर्ष कंप्लीट केले किंवा कोणी आताच भरती झाले, तर या मुलांना विशिष्ट कालावधीपर्यंत वाट पाहायची कशी, या डिपार्टमेंटला तुम्ही क्वालिफाय होण्याची, आणि या वाट पाहत तुम्ही अभ्यास करत करत त्याचा वाट पाहणार आहात की मी कधी क्वालिफाय होतो आणि कधी परीक्षा देतो। मग तोपर्यंत आपण एक वेगळा प्लॅन काय घेऊन आलो होतं की आपण ज्यावेळेस तुम्ही जॉईन होता, या जॉईन झालात समजा तुम्ही एखाद, बघा कोणताही मुलगा 20 वर्ष आता जॉईन होत नाही, तुम्ही समजा काही 20व्या वर्ष जॉईन होतात, काही 22व्या वर्ष जॉईन होतात, काही 25व्या वर्ष जॉईन होतात, काही 28व्या वर्ष जॉईन होतात, बरोबर आहे। आता इथं जॉईन झाल्याच्या नंतर समजा एखादा मुलगा 20व्या वर्षी जॉईन झालाय, तर त्याला हा कुठे क्वालिफाय असणार आहे, हा DPSIला क्वालिफाय होण्यासाठी याला +4 वर्ष पाहिजे जर याचं ग्रॅज्युएशन असेल तर, किंवा 5 वर्ष पाहिजे जर ग्रॅज्युएशन नसेल तर, बरोबर आहे। मग याला हा जो 20 ते 24 मधला कालावधी, हा 20 ते 24 हा जो कालावधी 4 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा, ह्या कालावधीमध्ये तुम्ही काय करायचं बरोबर आहे। आता 22ला जरी क्वालिफाय झालं तर याला 4-5 वर्ष पुढे लागणार आहेत, म्हणजे तुम्ही ह्या भरती झाल्यापासून पुढे, म्हणजेच आता याच्यामध्ये आपण असं पकडलं की हे 2019च्या बॅचचे मुलं आहेत, ठीक आहे, ह्या 2021च्या बॅचचे मुलं आहेत किंवा 2023च्या बॅचचे मुलं असतील पुढे, तर यांना इथं क्वालिफाय होण्यासाठी इथून पुढे अधिक 4 वर्ष किंवा 5 वर्षाला पाहिजेत, सरासरी आपण 4 वर्षे पकडा। मग 1900 बॅचच्या मुलांना जॉईनिंग आली 21ला, तिथून पुढे 4 म्हणजे 25, तर ते 25 डायरेक्टला डिपार्टमेंटला पात्र होतील, म्हणजे हे 2025ला हे मुलं व्हायला डिपार्टमेंटला पात्र, आणि हे काही मुलं जे आहेत 21 त्यांची जॉईनिंग 22ला किंवा 23ला, 23वाल्यांची जॉईनिंग 24ला किंवा 25ला, तर यांना क्वालिफाय होण्यासाठी इथून पुढे आणखी 4 वर्ष पाहिजेत, म्हणजे ही बॅच क्वालिफाय होईल 2027ला आणि ही बॅच क्वालिफाय होईल कधी तर 2030लाच म्हणायला हरकत नाही, बरोबर आहे। मग आता या कालावधीमध्ये तुमचं हे इथं तुम्ही भरती झाले 20व्या वर्षी, आणि इथं तुमच्याकडे आलं 25वं वर्ष, ठीक आहे, सरासरी आपण असं पकडलं तरी। मग आपण ज्यावेळेस डायरेक्टची तयारी करतो, डायरेक्ट PSIची, तर त्यावेळेस किमान वयाचा क्रायटेरिया 19 वर्ष आहे। किती आहे? 19 वर्ष किमान वय आहे, आणि कमाल आहे ओपनसाठी 31, म्हणजे 19 ते 31, आणि जर कास्टवाला असेल तर 19 ते 34, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, ओपन आणि कास्ट। आता ज्यावेळेस तुम्ही इथं ओपन डायरेक्टला येता त्यावेळेस डायरेक्टच्या PSIसाठी तुम्हाला इथं रिझर्वेशन असते। रिझर्वेशन म्हणजे कसं, कास्ट वाईज रिझर्वेशन, मुलांचं वेगळं मुलींचं वेगळं, एक तर जनरल मेरिट, त्याच्यानंतर मुलींचं वेगळं जनरल मेरिट, त्यानंतर खाली कास्ट वाईज जनरल मेरिट आणि मुलींचं मेरिट,
वेगळे रिझर्वेशन असल्या कारणानं इथे वेगवेगळे कट ऑफ लागतात आणि ही संधी कितपर्यंत आहे, किमान 19 पासून म्हणजे पोलीस झाला तुम्ही की तुम्ही आता ऑन द स्पॉट हे डायरेक्ट PSI तयारी करू शकता आणि वयाच्या 31 पर्यंत ओपन आणि 34 पर्यंत कास्टवाले आहेत. तर याच्यामध्ये मला सांगायचं काय आहे की हा जो मुलगा आहे, आता 1900 बॅचचे मुलं इथं क्वालिफाय होतील जर ॲड थोडी लेट आली तर. ठीक आहे, 1900 बॅचचे मुलं ह्या इथं क्वालिफाय होतील आणि मग ह्या पुढचे जे आहेत 21ला भरती झालेले मुलं, मला बरेच जणांचे फोन येतात किंवा 23ला भरती झालेले मुलं की आम्ही आताच भरती झालो तर आम्ही काय करायला पाहिजे, मला डिपार्टमेंटची तयारी करते असं मला बरेच फोन येतात व्हिडिओ बघून की आम्ही आता पास झालो आणि आम्हाला आता डिपार्टमेंटची तयारी करायची आहे. तर तुम्ही डिपार्टमेंटची तयारी करा, पण तुम्हाला मी सल्ला वेगळा द्यायला आलो इथे काय की तुमच्याकडे जे मधले 4 वर्ष आहेत, हे 4 वर्ष, ह्या 4 वर्षामध्ये तुम्ही डिपार्टमेंट अधिक डायरेक्ट डिपार्टमेंट PSI अधिक डायरेक्ट PSI हे 4 वर्ष तुम्ही अभ्यास करा. 4 वर्ष म्हणजे कसं, आत्तापासून तुम्ही क्वालिफाय व्हायला तुम्हाला 3 वर्ष बाकी आहेत, कोणाला 2 वर्ष, कोणाला 1 वर्ष, कोणाला 4 वर्ष आहेत. तर या सगळ्या मुलांनी आजपासून तयारीला लागायचं कुठल्या, डायरेक्ट PSIच्या आणि सोबत डिपार्टमेंट PSIच्या. 1 वर्ष तुम्ही पात्र व्हायला बाकी आहे. तुमची जाहिरात प्रत्येक वर्षी येत नाही तर 2 वर्षातून एखादी येते, कधी 3 वर्षाला बी एकदा येते. मग तुम्ही आजपासून तयारी लागायचं. कशी तयारी करायची, डिपार्टमेंटची परीक्षा उद्या जरी आली तर मी पास होईल अशा पद्धतीनं, आणि डायरेक्टची परीक्षा जरी उद्या आली तर मी पास होईल या पद्धतीनं एकत्रित तुम्हाला स्ट्रॅटेजी द्यायला इथं मी आलो आहे. आता हे जे मुलं आहेत नवीनवाले, ज्यांचं वय किती आहे, ज्यांचं वय 31पेक्षा कमी आहे ओपनवाले, ज्यांचं वय 34पेक्षा कमी आहे कास्टवाले, आणि जे इकडं क्वालिफाय नाहीत, कुठं डिपार्टमेंटला क्वालिफाय नाहीत, पोलीस कॉन्स्टेबल आहेत पण डिपार्टमेंटला क्वालिफाय नाहीत, आणि त्यांचं वय आहे की इकडं कास्टवाले 34 क्रॉस नाही झाले किंवा इकडे 31 क्रॉस नाही झाले, असे मुलं, या मुलांसाठी हा प्लॅन कसा असणार आहे इथं पाहून घ्या. बघा आपल्याकडे मी एक तुम्हाला इथे सांगतो, डिपार्टमेंटचा सिलेबस सांगतो. सिलेबस हा डिपार्टमेंटचा असणार आहे, DPSI. ठीक आहे, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पूर्वचा मी तुम्हाला घटक सांगतो. पूर्वचा याच्यामध्ये एक पहिला आहे मराठी. मराठी किती आहे, 25 प्रश्न आहे. याच्यामध्ये दुसरा पाहिला तुम्ही इंग्रजी, हे तुम्हाला करणंच आहे. उद्या जरी डिपार्टमेंटला तुम्ही क्वालिफाय व्हायचं म्हणलं तुम्हाला करणंच आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे इतिहास. ठीक आहे, याच्यावर 10चं वेटेज आहे. या इतिहासाचा एक उपघटक असणार तुम्हाला स्वतंत्र म्हणून दिलाय, समाज सुधारक. याला 5 प्रश्न आहेत. बरं, याच्यानंतर तुम्हाला भूगोल दिलाय, भूगोल, या भूगोलवर 10 प्रश्न आहेत. यानंतर तुम्हाला अर्थव्यवस्था दिलाय, अर्थव्यवस्था, या अर्थव्यवस्थेवर तुम्हाला 10 प्रश्न आहेत. ठीक आहे, आता याच्यानंतर तुम्हाला आणखी दिलंय काय, एक पंचायत राज. पंचायत राजवर प्रश्न आहेत तुम्हाला हे 5. त्याच्यानंतर तुम्हाला चालू घडामोडी हा घटक आहे, चालू घडामोडी, याच्यावर प्रश्न आहे तुम्हाला 5. आणि तुम्हाला 9वा घटक आहे तो परराष्ट्र संबंध. ठीक आहे, तर या परराष्ट्र संबंधावर तुम्हाला घटक प्रश्न आहेत किती, 5. आता तुम्हाला सांगतो याचं मी, हे परराष्ट्र संबंध चालू घडामोडी हा घटक एकच आहे. परराष्ट्र संबंध जे आहे शेजारी राष्ट्र संबंध, तो प्रश्नच करंटवर विचारले जातात. सगळे तुम्ही पाठीमागचे 2-3 पेपर पहा डिपार्टमेंटचे, ते प्रश्न विचारतात करंट. म्हणजे हे 10 जे प्रश्न आहेत हे तुम्हाला प्युअर करंट अफेअरवर आहेत असं लक्षात ठेवा, करंट अफेअर्सवर. पंचायत राज हा राज्यघटनेचा भाग आहे, हा पंचायत राज. अर्थव्यवस्था, भूगोल आणि समाज सुधारक, इतिहास वगैरे हा तुमचा 25, 50, 60, 65, 75, 85, 5, 90 आणि 5, 95, 5, 100 हे 100 प्रश्नांचा हा तुमचा भाग आहे प्रिलिम्सचा. आणि तुम्हाला राज्यघटना मेन्सला 15 प्रश्न सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला एक ॲड करा आणखी राज्यघटना. ठीक आहे, तुमच्या मुख्यमध्ये राज्यघटना एक महत्त्वाचा टॉपिक आहे, राज्यघटना. आणि याच्यावर तुम्हाला त्या पेपरचे 10 म्हणजे 15 प्रश्नांचे वेटेज आहे. बरोबर आहे, हे तुम्हाला अभ्यास करणं आहे, प्रीला करणं आहे आणि मेन्सला तुमच्या डिपार्टमेंटची प्री आणि मेन्स आहे, हे एकत्रित हे करणंच आहे सगळं. हे तुम्हाला करायचं आहे डिपार्टमेंट पास होण्यासाठी, करायचंच आहे. मग हेच करा, यात फक्त थोडासा भाग ॲड करा आणि कंबाईन मेन्स पण करा, कंबाईन पण करा. कोणती, डायरेक्ट PSI पण करा. डायरेक्ट PSIची आता ॲड 25ची खूप मोठी येईल. याच्यामध्ये PSI जागा जास्त असेल कारण 24ला त्यांनी खूप कमी काढल्यात. याच्यामध्ये सब रजिस्टरच्या जागा आहेत, याच्यामध्ये STI जागा आहेत, त्याच्यामध्ये ASOच्या जागा आहेत. आणि याच अभ्यासावर तुम्हाला ग्रुप C मध्ये एक्साइज PSI जागा आहेत, त्या टॅक्स असिस्टंटच्या जागा आहेत. एक्साइज PSI तली बेटर आहे. ठीक आहे, एक्साइज PSI ग्रुप सीतली ग्रही धरा, तीच
प्री आणि मेन्स सगळा सिलेबस तोच आहे. आता हा सिलेबस जो आहे ना तुमचा, हे सगळे विषय तुम्हाला प्रिली आणि प्रिलिम्सला आहेत डिपार्टमेंटच्या आणि राज्यघटना मेन्समध्ये आहेच. आता मी तुम्हाला काय करतो, इथं डायरेक्ट PSIचा तुम्हाला मी सिलेबस सांगतो. 1 मिनिटात थोडंसं. डायरेक्ट PSI याच्यामध्ये काय आहे, एक पूर्व परीक्षा आहे आणि एक मुख्य परीक्षा असते. ठीक आहे. आता हा मराठी जो आहे ना इथं, मराठी हा तुम्हाला मराठी तर ही मुख्य परीक्षा आहे 200 मार्कांची, 400 मार्कांची. ठीक आहे. 400 मार्कांची 200 क्वेश्चनची. प्रश्न किती त्याला, 200 प्रश्न आणि 400 मार्क्स गुणले 2, 400 मार्क्स. ही पूर्व कितीची आहे, 100 प्रश्नांची 100 मार्कांची. आता बघा मी सांगतो, हेच मराठी ॲज इट इज तुम्हाला सगळीकडे सिलेबस आहे ते इथं आहे. मराठी कितीला आहे, मराठी इथं मेन्सला 50 प्रश्न आणि 100 मार्क. 50 प्रश्न गुणले 2 बरोबर 100 मार्कला, म्हणजे 400 पैकी 25% मेन्सचा. हेच इंग्रजी तुम्हाला इथं आहे. हे इंग्रजी तुम्हाला इथं आहे. कितीला आहे, 50 प्रश्न आणि किती मार्क्स, 100 मार्क्स. म्हणजे 400 मेन्स तुमची डायरेक्ट मेन्स 400 मार्काची मेन्स आहे. त्यातला एक पेपर म्हणजे 200 प्रश्न 400 मार्क, 100 प्रश्नांचा एक पेपर, 100 प्रश्नांचा दुसरा पेपर, असे 2 पेपर, 200 प्रश्न गुणले 2 मार्क बरोबर 400 मार्कांची मेन्स असते. एक पेपर असतो मराठी इंग्रजीचा, जो मराठी इंग्रजीचा अर्धा म्हणजे 200 मार्कांचा म्हणजे 100 प्रश्नांचे वेटेज आहे मेन्सला. तेच तुम्हाला इथं डिपार्टमेंट PSIला प्रीला 25-50% वेटेज आहे. सांगतो, इथला इतिहास आहे हा, इथं इतिहास प्रिलिम्सला आहे. किती इतिहास इथं प्रिलिम्सला आहे. इतिहास कितीचा इथं, हा 10 मार्कांचा 10 प्रश्न आहेत. ठीक आहे. इथं समाज सुधारक आहेत, ह्या इतिहासमध्ये इथं कव्हर होतात. ठीक आहे. इथं भूगोल आहे, इथं भूगोल आहे. कितीचा आहे भूगोल, इथं प्रिलिम्सला भूगोल आहे 10 प्रश्नांचा 10 मार्क. पण इथं अर्थव्यवस्था आहे, इथं पण अर्थव्यवस्था आहे डायरेक्ट PSIला प्रीला. अर्थव्यवस्था कितीची आहे, तर इथं 15 प्रश्नांची आहे. इथं पंचायत राज आहे आणि राज्यघटना आहे तुमच्या मेन्सला, तर इथं पंचायत राज आणि राज्यघटना एकत्र 15 मार्क आहेत. राज्य व्यवस्था म्हणतो याला तुम्ही. ठीक आहे. याला कितीला आहे, 15 प्रश्नांचे वेटेज आहे प्रिलिम्सला. बरं, इथं तुम्हाला चालू घडामोडी परराष्ट्र संबंध, हे दोन्हीचा एक भाग एकच असो. परराष्ट्र संबंधमध्ये चालू घडामोडीचे प्रश्न पण करंटचे विचारले जातात परराष्ट्र संबंधावरचे. म्हणजेच ह्या दोन्हीचा इथं 10चे वेटेज आहे, इकडे चालू घडामोडी म्हणून इथं 15चे वेटेज आहे. चालू घडामोडी कितीचं आहे, 15चे वेटेज आहे. म्हणजे हाच अभ्यास करणार तुम्ही, हा परराष्ट्र संबंध चालू घडामोडी, तोच सविस्तर डीपमध्ये करा. इथं 15 प्रश्नांचा हा केला तुमचं की हा सहज बरोबर येईल. ठीक आहे. म्हणजे इतिहास समाज सुधारक तिथं आहे इतिहासमध्ये, भूगोल तर भूगोलमध्ये, अर्थव्यवस्था आहे, राज्यघटना आणि पंचायत राज तिथं आहे, चालू घडामोडी परराष्ट्र इथं आहे. किती झालं, 15, 15, 30, 15, 45 आणि 20 किती झाले, 65 प्रश्न. आणि म्हणजेच इथं तुम्हाला प्रिलिम्सला 100 पैकी 65 प्रश्नांचे वेटेज. हे प्रिलिम्सचा अभ्यास, म्हणजे हा प्रिलिम्स तुम्ही केली की हा तुमचा कितीचा अभ्यास झाला, हा 50% अभ्यास तुमचा झाला. कुठला बघा, इथं 25 50 आणि एक खालचा सगळा मिळून 50 आहे. मग हे तुम्ही डायरेक्ट PSI जर प्रिलिम्स चांगला अभ्यास केला तर तुमचा इकडचा GSचा 50% अभ्यास परिपूर्ण होतो. ऑन द स्पॉट गेला तरी 40 मार्क घेतात 50 पैकी, असा अभ्यास होतो. बरं, ही प्रिलिम्स तुम्ही पास झालात आणि इकडे मेन्सला आलात. ठीक आहे. तर मेन्सला अख्खा एक पेपर आहे कुठं, जो तुम्हाला इथं प्रिलिम्सला 50% वेटेज असणारा. बघा आता इथं मग उरलं काय, 2 वेगळे घटक, तर मी वेगळ्या पेनाने लिहितो ते वेगळे घटक. बघा इथं गणित आणि बुद्धिमापन चाचणी, हे दोघांचं मिळून किती वेटेज आहे, 20चं. आणि इथं सायन्सचं वेटेज कितीचं आहे, 15चं. एकूण किती झाले, 35चं. याला रेडमध्ये ठेवलं मी, याला साईडला ठेवा जरा. आलो आपण परत इथे. आता हा झाला पहिला एक पेपर, याला म्हणायचं पेपर 1. मी ह्याला अंडरलाईन करतो. म्हणजेच किती झाला हा, 100 प्रश्न 200 मार्काचं इंग्लिश मराठी. आणि इथं P2 आहे, पेपर 2. ह्या पेपर 2 मध्ये काय आहे, मग काय आहे लक्षात घ्या. हाच इतिहास आहे इथे 10ला, हाच भूगोल आहे इथे 10ला, वरून 5 मार्काचं पर्यावरण आहे भूगोलशी रिलेटेड. इथे हीच अर्थव्यवस्था इथे 15ला. ठीक आहे. हीच राज्यव्यवस्था इथे 15ला, हेच चालू घडामोडी तिथं 15ला. मग उरलं काय, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 70 झाले. मॅथ रिजनिंग. ठीक आहे. कुठं आलं इथं आपण, हे मॅथ रिजनिंग, मॅथ अँड रिजनिंग. इथं हाच पार्ट आहे. इथं कुठं मॅथ रिजनिंगचा, सायन्सचा आहे हाच पार्ट आहे. सायन्स 10, मॅथ रिजनिंग 20. ठीक आहे.
हे झालं जवळपास याचं किती झालं मॅथ रिडिंगचे 20 15 ते 45 10 सायन्स 20चं मॅथ 15 15 15 15 15 60 10 70 आणि हे 30 100 बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय होतं माहिती का याच्यामध्ये इथं मॅथ रिडिंगवर जवळपास 1-2 क्वेश्चन वगळले जातात म्हणजे 18 प्रश्न विचारले जातात आणि या एन्व्हायरमेंटमध्ये जे 15 विचारण्यात तिथं याच्यामध्ये एक विचारले जात नाहीत 1 2 3 13 14 विचारले जातात आणि याच्यात 3 प्रश्नांचे ॲडिशन कसं आहे RTI आणि RTS बरं हे तुम्ही वरवरचं थोडं जरी वाचलं तर ते प्रश्न येऊन जातात 3च प्रश्न त्याच्यावर. मग मला एक सांगा आता तुम्ही याला डिपार्टमेंटला थोडं साईडला ठेवा याला साईडला ठेवा का तुम्ही पात्र नाहीत डिपार्टमेंटला तुम्ही पात्र नाही तुम्हाला कोणाला 4 वर्ष कोणाला 2 वर्ष कोणाला 1 वर्ष बाकी आहे डिपार्टमेंट क्वालिफाय होण्यासाठी. मग तुम्ही डिपार्टमेंटला साईडला ठेवायचं हे हातात घ्यायचं. आता तुम्ही अभ्यास करणार कोणता तुम्हाला वेगळा अभ्यास करणार इतिहासचा का कंबाईन प्री पास व्हायची डायरेक्टची अभ्यास भूगोलचा करणार कंबाईन प्री पास व्हायची अभ्यास अर्थव्यवस्था करणार कंबाईन प्री पास व्हायची राज्यव्यवस्था करणार प्री पास व्हायची चलागोडी कडमेट करणार डायरेक्ट PSIची प्री पास व्हायची. म्हणून हे 65% वेटेज आहे 100 पैकी पास व्हायला 55-60 पेपरनुसार 50 किंवा 45 मार्क लागतात. तुम्हाला वेगळं काय करायचं आहे तर हे गणित बुद्धिमत्ता सायन्सचे वेगळे करायचे जे तुम्ही आतापर्यंत केले जे तुम्ही करून पास झालात इथं तुम्हाला वेगळं एक्स्ट्रा वेळ द्यायचा आहे. बघा तुम्ही पेपर सेकंडमध्ये आलात इथं आलात तुम्हाला काय करायचं आहे इंग्रजी मराठी करायचं आहे एक पेपरसाठी तुम्हाला हाच इतिहास परत करायचा आहे हाच भूगोल परत करायचा आहे हाच पर्यावरण अर्थव्यवस्था बदल करायची राज्यव्यवस्था चालू घडामोडी परत करायच्यात. मग परत ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय करायचं तुम्हाला तर या परत एक्स्ट्रामध्ये तुम्हाला काहीच नाही मॅथ आणि रिजनिंग म्हणजे हेच परत रिवाईज करायचं आहे. म्हणजे दादांनो हा जो प्रिलिम्सचा पेपर आहे ना 100 प्रश्नांचा आणि 100 मार्काचा याच्यामध्ये अभ्यास केल्यावर हाच पेपर इथं 2 नंबरच्या पेपरला आहे हाच सिलेबस इथं 2 नंबरला आहे. इथं जो आहे त्याच्या डीपमध्ये थोडा इथे म्हणजे तुम्ही प्रिलिम्सचा डायरेक्ट PSIच्या प्रिलिम्सचा 100 प्रश्नांचा अभ्यास परिपूर्ण केला की तुमच्या मेन्ससाठी एक पेपर सेकंडचा अभ्यास होतो तुमचा एक 5% भाग सोडला तर 5-10% सोडला तर मेन्सचा होतो फक्त मध्ये काय डीपमध्ये सिलेबस असतो इथे. आणि तुम्ही हा इंग्लिश मराठीचा पहिला पेपर परफेक्ट केला इंग्लिश मराठी की तुमचा मेन्सचा अभ्यास झाला. म्हणजे तुम्ही इंग्लिश मराठीत एक पेपर आहे मेन्सला आणि एक GSचा जो प्रिला आहे तोच इथं मेन्सला आहे परत. मग तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्ही हे केलं पास झाला तुम्ही हे केलं इथं पास होताल नापास होताल जे तुमचं डिपेंड आहे तुमच्या अभ्यासावर. बरं तुमच्याकडं 3 वर्ष वेळ होता किंवा 2 वर्ष वेळ होता मग तुम्ही काय केलं डायरेक्ट तयारी लागलात 1 वर्ष अभ्यास केला चांगला 1.5 वर्ष केला त्यातून तुम्ही प्रिलिम्स पास झालात मेन्स पास झालात पण किंवा कुणी काटावर बाहेर पडलं किंवा कुणी पास झालं किंवा कुणी ग्राउंडपर्यंत गेले ठीक आहे. समजा तुम्ही डायरेक्ट म्हणून ग्राउंडला गेला तर नापास झालात तिथपर्यंत पकडू काही जण पास होतील. तर समजा या स्टेजला तुम्ही असताना मेन्स दिली आहे किंवा मेन्सला आहेत किंवा एखादा फिजिकलला आहे याच कंडिशनमध्ये तुमची डिपार्टमेंटची ॲड पडली आणि तुम्ही क्वालिफाय झालात ही प्रक्रिया पार पडेपर्यंत तुम्ही एंडला जाईपर्यंत तुम्ही क्वालिफायही झालात त्यामधल्या 2-3 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये 1 वर्षामध्ये काय असेल ते आणि डिपार्टमेंटची ॲड पडली आहे. आता तुम्ही डिपार्टमेंटची तुम्हाला तयारी करायची आहे. मग तुम्हाला डिपार्टमेंटची तयारी करायची म्हणजे तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे काहीच नाही करायचा ऑन दी स्पॉट. आम्ही चॅलेंज देऊन सांगतो तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करा इकडे मेन्स द्या प्रिलिम मेन्सचा अभ्यास करून ऑन दी स्पॉट डिपार्टमेंटच्या परीक्षेला जायचं. तुम्ही किमान 60 ते 70 मार्क घेणार किमान 60-70 मार्क का सांगतोय इकडं तुम्ही मराठी आउट ऑफ केलं असतं एकदम डीपमध्ये ह्या 25 पैकी जवळपास 23 ते 25 मार्क तुम्हाला इथे येतात. किती इथं जवळपास 23+ मार्क तुमची तयार होती. इथं तुम्ही इकडे इंग्रजी चांगलं घासलं असतं त्यामुळे तुम्हाला हे इंग्लिश 25 पैकी किमान इकडं 12-13 मार्क येऊ शकतात. किती 13 अर्धेच पकडा. तुम्ही हा इतिहास इथं केला असतो इकडे केला असतो मग या 10 पैकी तुमच्या इतिहासला किमान इथं 7 तरी मार्क येतात. तुम्ही भूगोल इथं केलाय तिथं केलाय म्हणजे प्रिलिम्सला केलाय मेन्सला केलाय तुमच्या इथं भूगोलला इथं या 10 पैकी किमान 7 तरी मार्क येतात. हे समाज सुधारक तुम्ही इथं 5चे केले असते इथं तुम्हाला 2 तरी येतील ना. तुम्ही इकडं अर्थव्यवस्था तिथं केली प्री मेन्सला ह्या 10 पैकी तुम्हाला 6च मार्क आलेत असं पकडा. तुम्ही इकडं पंचायत राज केलं इकडंच राज्यघटना पंचायत राजमध्ये तुम्हाला इकडं ह्या पंचायत राजमध्ये 3च मार्क आलेत असं पकडा. चालू घडामोडी परराष्ट्र संबंध हा चालू घडामोडीचा पार्ट आहे त्याला तुम्हाला रिवाईजमध्ये थोडंसं ठेवावं लागेल. मला सांगा इथं 10चं वेटेज आहे ह्याला इथं तुम्ही 6च मार्क पकडा 10 पैकी. कारण 6 का पकडतोय इथं खूप अभ्यास केलाय तुम्ही त्या बेसवर ऑन दी स्पॉट जाऊन. आता मी जरी ऑन दी स्पॉट गेलो तर मी बरेच मार्क घेऊन येतो कारण माझा तो अभ्यास झाला आहे पहिलाच
करंटमध्ये सोडला तर. मग मला सांगा 6 आणि 3 9 6 15, 15 आणि 7 22, 22 आणि 2 24, 24 आणि 7 31, 31 आणि 13 44, 44 आणि 23 किती झाले 67 मार्कांची तयारी तुमची. तुम्ही सहज जरी गेला तरी 60 प्लस म्हटले मी तुम्हाला, 60 प्लस मार्क तुम्ही ऑन द स्पॉट कशाला आणू शकता, डिपार्टमेंटच्या प्रीला. म्हणजे तुम्ही इकडं या, इकडं तुमचे प्रयत्न चालू ठेवायचे. तुम्ही इकडे क्वालिफाय नाही तर डिपार्टमेंटला, मग डायरेक्टला प्रयत्न चालू करा, वेळ वाया घालू नका. डायरेक्टचे प्रयत्नाचे फायदे काय, जर लागलाच चांगलाच अभ्यास झाला तुम्ही केलं तर तुम्ही डायरेक्ट इकडून लागून जाताल STI SO PSI सब रजिस्ट्रार काहीतरी. आणि जर त्यातून तुम्ही थोडक्यात नापास जरी झाला तरी तुम्हाला इकडं तुम्ही तोपर्यंत क्वालिफाय झाला असताना इकडे तुम्ही सहज जरी गेला तर तुम्ही इकडे प्री पास होणार. आणि मेन्सचं काय, तर मेन्सला जो तुमचा राज्यघटना नाही, हा राज्यघटनेचा अभ्यास तुमचा झाला असेल का, इथं तुम्ही अभ्यास केलाय इकडे राज्यघटनेला मेन्सचा. मग तुम्हाला करायचं काय पुढे, फक्त कायदे, फक्त कायदे. मग तुम्हाला समजा तुम्ही आता डिपार्टमेंटचा अभ्यास करा, तुमच्याकडे 4 वर्ष आहेत म्हणून, 3 वर्ष आहेत, 2 वर्ष आहे, 1 वर्ष आहे म्हणून, तर हे अभ्यास करण्यापेक्षा हाच अभ्यास करा. बघा मी सांगतो हा डिपार्टमेंटचाच अभ्यास करा, पण यामध्ये फक्त गणित बुद्धिमत्ता आणि सायन्स हे 2 घटक ॲड करा. ठीक आहे. आणि ही डायरेक्ट प्री पास व्हा आणि डायरेक्ट मेन्स पण पास व्हा, दुसरं काहीच नाही करायचं तुम्हाला. वेगळं काय करायचं आहे तर गणित बुद्धिमत्ता आणि सायन्स. आणि यासाठी एकत्रित प्लॅन मी स्वतः घेऊन आलो आहे. मी स्वतः याचे मला इन्क्वायरीजमध्ये आल्या होत्या आणि आता मी येतात जरा फोन करून, मुलं जे नवीन आहेत ते सांगतात, त्यामुळे मी एक हा प्लॅन आणला आहे. किती वर्षाचा, एक 2 वर्षासाठीचा, 2 वर्षासाठीचा एक मी प्लॅन इथं आणला आहे या मुलांसाठी नवीन अशा. आमच्याकडे मी एक डिपार्टमेंटची बॅच चालू केली 2 वर्ष व्हॅलिडिटीवाली, डिपार्टमेंट प्री प्लस मेन्स, DPSI प्री प्लस मेन्स. ठीक आहे. आता ही प्री प्लस मेन्स 2 वर्ष व्हॅलिडिटी ठेवली आणि ही बॅच मी चालू केली इथं. या बॅचला मी फीस ठेवली 6,999 रुपये 2 वर्षासाठी. ठीक आहे. आणि आम्ही इथे कंबाईनची बॅच चालू केलेली आहे, कंबाईन डायरेक्ट PSI. ठीक आहे, कंबाईन डायरेक्टवाली कंबाईन ही बॅच चालू केली. हिची व्हॅलिडिटी 1 वर्ष. ठीक आहे. आता याची फीस आहे 9,999 रुपये. म्हणजे प्रिलिम्स प्लस मेन्स कुठलं, हे आपलं डायरेक्टवाली PSI STI SO यांची प्री प्लस मेन्सची बॅच चालू इथं या प्लॅटफॉर्मला, ह्या ॲपवर. तर आम्ही ही जी मुलं आहेत ही आपली, ह्या मुलांना आम्ही काय करत आहोत, याच्यामध्ये डिपार्टमेंट प्री प्लस मेन्स, ठीक आहे, अधिक डायरेक्ट प्री प्लस मेन्स असा एकत्रित कॅम्बो कोर्स आम्ही इथं लॉन्च केला आहे. कोणत्या डिपार्टमेंटच्या मुलांसाठी स्पेशल, कंबाईनची बॅच आणि ही बॅच, दोन्ही बॅच. बरं यातमध्ये 30 फीस देणार का आम्ही, नाही. आम्ही हे 6 म्हणजे हे 7,000 आणि हे 10 एकूण व्हालेत किती, 17,000, 16,998 ही फीस व्हायला लागली. ठीक आहे. तर आम्ही ही फीस इथं ठेवलेली नाही. आम्ही फीसमध्ये काय केलं, म्हणजे हे जवळपास 17,000 आहेत ना, तरी आम्ही 14,000 फीस ठेवली एकत्रित, 14,000. ह्या 14,000च्या फीसमध्ये हे सगळं प्रिलिम्स मेन्सचं आम्ही सिलेबस काय, हे सगळं शिकवून घेणार. प्रिलिम्स हे सगळं, मेन्स आणि ह्याचं प्रिलिम्स आणि याचा मेन्स विथ लॉ सगळा नवीन. ठीक आहे. म्हणजे डिपार्टमेंट प्री प्लस मेन्स तसंच डायरेक्ट प्री प्लस मेन्स हे सगळं एकत्रित तुम्हाला या एवढ्याच फीसमध्ये ह्या लॉन्च केलं आहे हे. आणि याच्यासाठी तुम्हाला कोणतीही क्युरीज असेल तर तुम्ही हा नंबर आहे 9922, ठीक आहे, 485500, हा माझा स्वतःचा नंबर आहे. ही बॅच मी स्वतःच लॉन्च केलेलं आहे. हे याचं मी स्पेशल मेंटर म्हणून असणार आहे. याला फक्त आणि फक्त किती मुलं घ्यायचे, 100. का घ्यायचे 100, प्रत्येकाला रविवारी प्रत्येकाचं 8 दिवसाला झूम मीटिंग घेतली जावी, प्रत्येकावर वैयक्तिक लक्ष राहावं या कारणाने. 7 ते 8 जणांची टीम आहे आपली. ह्या टीममध्ये फॅकल्टीसाठी प्रत्येक विषयासाठी वेगळा शिक्षक असणार आहे. आणि डिपार्टमेंटचा प्रिलिम्सचा सगळा सिलेबस, डिपार्टमेंटचा मेन्सचा सगळा सिलेबस परिपूर्ण 2 वर्ष व्हॅलिडिटी त्याची ठेवून त्या 2 वर्षामध्ये डायरेक्ट कंबाईन संपूर्ण प्रिलिम्स सिलेबस, संपूर्ण मेन्सचा सिलेबस मेंटॉरशिप स्वरूपात हा आपण कंप्लीट करून त्यांना इकडं डायरेक्टमध्येच आपण सिलेक्ट करणार आहोत. सोबत डिपार्टमेंटच्या क्वालिफाय झालेल्या डिपार्टमेंटमध्ये आपण त्यांना सिलेक्ट करणार आहोत. म्हणजे दोन्ही मार्ग तुम्हाला तयार.
म्हणजे तुम्ही 2-3 वर्ष वाट बघत बसायची गरज नाही. त्यासाठी की डिपार्टमेंटला मी आता क्वालिफाय होणार आहे, मग त्याच्यानंतर ॲड येणार आहे, मी तिकडे पास होणार आहे. मला सांगा, तुम्ही डायरेक्ट डिपार्टमेंटला गेले, 2 वर्ष वाट पाहिली, 1 वर्ष किंवा 2 वर्ष 3 वर्ष वाट पाहिली, डिपार्टमेंटची परीक्षा दिली, डिपार्टमेंटच्या परीक्षेमध्ये जर तुम्ही पास झालात, मेन्सला गेलात, ठीक आहे, मेन्समधून मी तुम्ही पुढे गेलात, पण इंटरव्ह्यूला बाहेर आलात, म्हणजे फिजिकलमधून बाहेर आलात, तर तुमचं ते सगळी मेहनत गेली. मग परत तुम्ही पुढची ॲडची वाट बघत बसणार. तर ते करा तुम्ही. पण तिथं तुम्ही एकदा प्री पास झालात की मेन्सपासून डायरेक्ट फौजदार होताल डिपार्टमेंटमधून. का? कारण तुम्ही हे केलं असणार आहे, ही प्रक्रिया केली असणार आहे. बरं, एक तर तुम्हाला काय होतं या 3 वर्षामध्ये, 2 वर्षात, 1 वर्षामध्ये, की हे प्रक्रियेमधून तुम्ही इथूनही लागू शकता, आणि नाहीच तर डिपार्टमेंटच्या आलेल्या पहिल्याच ॲडमध्ये तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. एवढी तुमची तयारी इथं झाली असणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे हा प्लॅन आणला मी, आणि अगदी माफक फीमध्ये 14,000 म्हणजे काहीच नाही त्याच्यात. ठीक आहे, कारण डिपार्टमेंट प्री प्लस मेन्स दोन्ही बॅच त्याच्यात 2 वर्षासाठी, आणि डायरेक्टची सगळी प्रिलिम्स अधिक मेन्स, अगदी ते बी मेंटरशिप टाईपमध्ये द्यायचं आहे. आपल्याकडे तुम्ही डायरेक्टच्या बॅचला आलात प्लस मेन्सला इथं कुठेही पुण्यामध्ये तर 20-25 हजाराच्या खाली कुठंच फीस नाही आहेत. आणि डिपार्टमेंट जर तुम्ही पाहिलं तरी 5-5 हजार 10 हजार फीस दोन्ही मिळूनची असे बऱ्याच ठिकाणी असेल, माहीत नाही मला. म्हणजे हा खूप महागातला जाणारा, परंतु हा आपण विशेष मुलांसाठी हे एकत्रित कॅम्बो कोर्स लॉन्च करत आहोत. त्यासाठी ही एक सजेशन आहे, तुम्ही या पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला वेगळं काय करायचं आहे, मॅथ, रिजनिंग आणि सायन्स, बस तेवढंच. अरे डायरेक्ट PSIला किंवा डायरेक्ट जे परीक्षा कंबाईन त्याला एक पेपर 200 मार्काचा जो आहे तोच तुम्हाला इकडे प्रिलिम्सला 50% वेटेज आहे. जो इकडे प्रीला आणि मेन्सला जो GS पेपर आहे तोच पेपर तुम्हाला इकडे 50% वेटेज आहे. प्लस याच्यातच राज्यघटना म्हणून मेन्सला सुद्धा 10% वेटेज आहे, म्हणजे 30 मार्कांचं 300 पैकी. हा सांगड घातली तर तुमच्या येणाऱ्या 4 वर्षामध्ये तुम्ही 4 वर्षात, 3 वर्षात, 2 वर्षात पुढच्या तुमच्या जेवढे काय बाकी आहेत तुम्हाला, तेवढ्यामध्ये तुम्ही डायरेक्ट मधूनही सिलेक्ट होऊ शकता. तिकडे क्वालिफाय होईपर्यंत, तुमच्या क्रायटेरियामध्ये बसेपर्यंत तुम्ही इकडं डायरेक्ट फौजदार होऊ शकता, STIS होऊ शकता. आणि जर इकडून समजा इकडून तेवढ्याच प्रयत्नातून तुम्ही मेन्स इंटरव्ह्यूपर्यंत गेलात, कुठं अडकलात, तर इकडच्या पहिल्याच झटक्यात तुम्ही लागून जाताल, एवढा तुमचा अभ्यास झाला असणार आहे. त्यामुळं ही संधी सोडू नका. हा असा कॅम्बो कोर्स किंवा अशी पद्धतीनं कोणीच कुठेही लॉन्च केलेलं नाही महाराष्ट्रामध्ये, तरी हे पहिलंच असेल की महाराष्ट्रामध्ये मी ती आयडिया सुचली आणि ती मी अंमलात आणतोय. त्यासाठी तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता. तुम्हाला वरी माझ्या थंबनेलवर सुद्धा नंबर दिसतोय, त्या नंबरवर कॉल करा आणि तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. याच्यामध्ये सुद्धा इन्स्टॉलमेंट ठेवली मी आम्ही 7,000 14,000ची फीस आहे. या 14,000 फीसमध्ये सुद्धा इन्स्टॉलमेंट ठेवली आहे. कधी 7,000 भरायचे, आणि ह्याच्यानंतर पुढे आणखी किती 3 महिन्यानंतर, 3 मंथच्या नंतर तुम्ही पुढचे 7,000 भरायचे. असे आम्ही 2 इन्स्टॉलमेंटसुद्धा याच्यामध्ये ठेवले. शेवटी तुम्हाला योग्य वाटत असेल हा, तर त्यानुसार तुम्ही संपर्क करू शकता. हेच की वेळ वाया घालवायची नाही, हे एकच तत्व यामागं आहे. या तत्वानुसार आपण हा जे काही चालू केलेलं आहे, यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा, कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि दिलेल्या नंबरवर नक्कीच संपर्क करा. थँक्यू सो मच. थांबूया आपण इथं, भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.